मैं गिरीश ग्वाल बंसी। हाँ, नीतीश कुमार। इस बार सभी को बोलो कमल के लिए, ठीक है। नमस्कार, मी सौ डॉक्टर वैशाली रमेश सोपडे, प्रभाग क्रमांक 10, भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची अधिकृत उमेदवार आहे। आम्ही 4 लोक पॅनलमध्ये उभे आहे। मी कॅटेगरीतनं आहे। सर्वप्रथम मी नवीन वर्षाच्या आपल्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देते। ज्या सावित्रीबाईंनी संघर्ष करून महिलांना शिक्षणाची संधी दिली त्यांचे ऋण आम्ही कधी फेडू शकत नाही, त्यांना अभिवादन करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी अधिकार मिळवून दिले त्यांना देखील मी अभिवादन करते। प्रभाग क्रमांक 10 गेल्या 20 वर्षापासून इथे काँग्रेसचं सत्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी जी राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, त्या कल्याणकारी योजना इथे काँग्रेस असल्यामुळे घरोघरी पोहोचू शकत नाही। आज भारतीय जनता पार्टीने आमच्यावरती विश्वास ठेवला, ती विश्वासाची शेदोरी आमच्याकडे आहे, जनतेचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतं आहे। तर या 2 शक्ती आमच्याकडे आहे। या शक्तीच्या आधारावरती मला निश्चितच असं वाटते की यावेळेला या प्रभागातील मतदार जे आहे त्या मला भरभरून प्रेम देत आहे, आशीर्वादही देतील, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते। आणि सर्व जनतेला आवाहन करते की आमच्या 4 लोकांना जर तुम्ही निवडून दिलं तर प्रत्येक योजना आम्ही कॅन्डिडेटच नाही, आमच्या भारतीय जनता पार्टीचं फार मोठं संघटन आहे। आजूबाजूला ही जी लोक बघताय तुम्ही, कोणी बुथाचा अध्यक्ष आहे, कोणी वॉर्डाचा अध्यक्ष आहे, हे 365 दिवसही जनतेच्या संपर्कात असतात। कुठली योजना आली हे घरोघरी फिरतात 365 दिवस, आणि म्हणून या संघटनेची शक्ती देखील आमच्याकडे आहे। त्याच्यामुळे आम्ही खूप चांगलं परफॉर्मन्स करू हा विश्वास आम्हाला आहे। आज प्रचाराचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही प्रत्येक परिसरामध्ये डोर टू डोर जाता, काय अनुभव येत आहे लोकांचा प्रतिसाद आणि काय समस्या तुम्हाला या परिसरामध्ये दिसत आहेत? समस्या पुष्कळ आहे। रस्त्यांची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे, नाल्यांमध्ये अनावश्यक झाडं वाढलेले आहेत, समस्या भरपूर आहेत। कारण आपलं इथे सरकारच नव्हतं बीजेपीचं, पण तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जसं मी सांगते, वॉर्ड अध्यक्ष आहे, बूथ अध्यक्ष आहेत आणि आम्ही पण पदाधिकारी म्हणून या ठिकाणी संपर्कात राहतो। पण जेव्हा सत्ता नसते आपल्याकडे तेव्हा कामाची स्पीड देखील कमी होऊन जाते। तर ही समस्या आपल्याकडे आहे। काय सांगाल नागरिकांना की ज्या समस्या त्यांना भेडसावत आहेत, तर तुमच्यामध्ये त्या तुमच्या समस्या निवारण बघू शकतील काय? निश्चितच आम्ही समस्या सोडवू, तुम्हाला सांगितलं आहे। आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते। चौबेकटिया भंडारच्या मागचा जो एरिया आहे, प्रायव्हेट लँडवर गेल्या अनेक वर्षापासून तिथे कचरा साचलेला होता, जे कोणीही हटवत नव्हतं, कारण ती प्रायव्हेट लँड होती। पण आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना विनंती घातली, आमच्या नेत्यांचं थोडं प्रेशर आणून त्या ठिकाणी ते काम आम्ही केलेलं आहे। पोलीस लाईनचे जे रस्ते आहेत, गेल्या अनेक वर्षापासून तिथे अनेक खड्डे पडलेले होते। 20 वर्षापासून इथे काँग्रेसचं सरकार आहे, परंतु लोकांची सातत्याने मागणी होती। तेव्हा आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून PWD अधिकाऱ्यांशी चर्चा करून तो रस्ता आता बांधलेला आहे। पण मी परत सांगेन की आमची सरकार नसल्यामुळे, आमची सत्ता या ठिकाणी नसल्यामुळे आम्ही सेवा ही 50% स्पीड आमची कमी होते। काम आम्ही करतोच आहे। सगळ्यात मोठी समस्या या प्रभागामध्ये रस्ते, स्वच्छता आणि गटर लाईनचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जातं। तर काय गटर लाईनचं पाणी जो लोकांच्या घरात जातो आहे, तर आपली पॅनल जर आली तर हा प्रॉब्लेम नक्की सॉल्व होईल का? गटर लाइन का पानी ये यहाँ की बहुत बड़ी समस्या है। इस संदर्भ में भारतीय जनता पार्टी ने बहुत कार्य भी किया है। 2 साल के पहले जब बारिश का पानी भी लोगों के घरों घरों में घुसा हुआ था, तब उन्होंने ऐलान किया था कि हर व्यक्ति को 10,000 रुपये मिलेंगे। हमने पटवारी से हर घर में जाके सर्वे किया था और उन लोगों को 10,000 रुपये मिला के दिए थे। उसके बाद भी कुछ लोगों के घर में पैसे नहीं मिले, तो हम उनको तहसील में बार बार गए और उनको भी पैसे मिला के दिए। वो देवेंद्र फडणवीस साहब ने किया था। तो हर समय सरकार की योजनाओं के माध्यम से हम लोगों तक पहुंचने का प्रयास करते हैं। पर यही है कि जनता यदि चुन के देती है तो हमारे काम की स्पीड जो है वो 100% 100 स्पीड की रफ्तार से हम काम करेंगे। मैं गिरीश गंगा प्रसाद ग्वाल बंसी, प्रभाग 10 से भारतीय जनता पार्टी का अधिकृत उम्मीदवार हूँ। मैं सर्वप्रथम आज सावित्रीबाई फुले इनकी जयंती निमित्त सभी को शुभकामनाएं देता हूँ और मेरी सभी जनता को नववर्ष की बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। अभी ऐसा है कि आज सुबह से हम प्रभाग में 4 उम्मीदवार एक साथ दौरा कर रहे हैं और हम जहाँ जहाँ जा रहे हैं सब तरफ से ऐसा हमको प्रतिसाद मिल रहा है कि वो बहुत अद्भुत है, अभूतपूर्व है। और ये देख के मुझे पूरा यकीन है कि हम चारों उम्मीदवार भारी बहुमतों से चुन के आ रहे हैं। मी शुभरश्नी अमर खोडे रामटेके, मी प्रभाग 10 मधली उमेदवार आहे। माझे हस्बंड पश्चिम नागपूरचे अध्यक्ष आहे। आम्ही चौघांना तुम्ही वोट द्या। आम्ही तुमच्या सगळे
हे जे समस्या आहे आम्ही पूर्ण करू. आमच्या हे असं तुम्हाला वचन आहे. मैं हिंदी में दो की प्रभात चलेंगे दस्ते, एक मिनट कंचन माला मसराम, बक्सरिया उम्मीदवार. मैं बस यही चाहूँगी नए साल की शुभकामनाएं जनता से क्या अपील करोगे आपकी बात इस बार चुन के दे कि हमें वोट करें, हमें चारों को सहयोग दे, बस इतना ही चाहूँगी.